ओमप्रास किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया. मी इथं पालकाच्या 2 चुड्या घेतलेल्या आहेत स्वच्छ धुवून आणि त्या आता आपण बारीकसुद्धा करून घेतलेले आहे. इथं बारीक चिरून घ्यायची आहे. त्याला जास्त बारीकसुद्धा केलं नाही तरी पण चालेल. आता कढई गरम करत ठेवलेली आहे. त्यामध्ये हा चिरलेला पालक सगळा घालूया. ते इथं तुम्ही बघू शकता. मी सगळा हे जो चिरलेला पालक आहे ह्याच्यात कढईमध्ये घातलेला आहे. आणि ह्यामध्ये आता आपण चवीपुरतं मीठ आणि लाल मिरची पावडर, तसेच धने पावडर अर्धा चमचा, जिरे पावडर अर्धा चमचा, हळद पाव चमचा आणि हिंग इथं बघू शकता अर्धा चमचा मी हिंग घालत आहे. आणि थोडीशी साखर किंवा 1 चमचा साखरसुद्धा तुम्ही घालू शकता. आणि सगळं हे आता आपण परतून घेऊया. ह्याच्यामध्ये पाणी वगैरे अजिबात घालायचं नाही. परतून घेतल्यानंतर आपण इथं झाकण ठेवलेलं आहे. आणि ह्याला एक 5 ते 6 मिनिट वाफवून घ्यायचं आहे. आता इथं बघू शकता तुम्ही 5 मिनिटानं परत मी झाकण काढून परतून घेतलेलं आहे. आणि थोडं 2 मिनटं आपण इथं ठेवूया. आता बघू शकता ह्याच्यातलं सगळं पाणी आटलेलं आहे. ह्याच्यामध्ये हवं असेल तर तुम्हाला पाणी तसं ठेवू पण शकता किंवा आटवू पण शकता. मग हे आता आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया आणि थंड करायला ठेवूया ह्याला. इथं बघू शकता मी आता हे थंड करून घेतलेलं आहे. हे थंड करून घेतल्यानंतर आता थंड कशासाठी करायचं तर ते आपल्याला मिक्सरला लावायचं आहे. बारीक याला वाटून घ्यायचं आहे. म्हणजे छान रंग सुटेल ह्याचा पिठामध्ये. आता आपण ह्याचं बारीक पेस्ट तयार करून घेऊया. आणि पेस्ट तयार करून घेतल्यानंतर इथं तुम्ही बघू शकता किती छान ह्याचा रंग आलेला आहे, हिरवागार. तसंच पराठ्यांनासुद्धा हिरवागार रंग येणार आहे. आता त्याच बाउलमध्ये आपण ही पेस्ट काढून घेऊया. आणि ह्यामध्ये जितकं मावेल तितकं आपण चपातीचं पीठ ह्याच्यात घालणार आहे. थोडं थोडं घालून पहिली आपण मळून घेऊया. कारण एकदाच पीठ घातलं तर ती पेस्टसुद्धा कमी पडू शकेल. तर बघू शकता इथं मी मळायला स्टार्ट केलेलं आहे. आता हे पीठ मळून झालेलं आहे आपलं. 5 मिनटं आपण ते ठेवूया. आता इथं बघा मी साजूक तूप घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये जे साजूक तूप मी दाखवली होती गाईचं ते घालूया. आणि आपण आता हे पराठे लाटूया. आणि जेवढं तुम्ही लाटाल तेवढे हे पराठे छान लाटले जातील. कारण ती पेस्ट ह्याच्यामध्ये कणिकामध्ये पेस्ट घालून हे कणिक मळल्यानंतर इतकं छान ह्याचं लाटणं होते की इतकं छान हे लाटायलासुद्धा छानशी अशी उमेद येते. बघा किती छान होत आहेत हे पराठे लाटून. बघा हा पहिली पराठा मी लाटलेला आहे. आणि ही जी गॅसची आच आहे ती मोठी ठेवायची आहे. कारण चांगला पराठा भाजला जाईल. त्यानंतर तुम्ही ती आच आहे ती जरा मंद केलं तरी पण चालेल किंवा मध्यम आचेवरसुद्धा तुम्ही हे भाजू शकता. बघा किती छान हा फुललेला आहे पराठा. आणि हाच पराठा आपण साजूक तुपात भाजलेला आहे. तसंच
त्याच्याबरोबर छान घरगुती बटर किंवा घरगुती लोणी बरोबर तुम्ही खाऊ शकता. परत एक पराठा मी इथं लाटून दाखवते. बघा किती छान लाटले जात आहेत पराठे. हे अजिबात चिकटणार नाही. कसं कुठल्या बाजूनं तुम्ही लाटाल त्या बाजूनं हे छान लाटले जातील. बघा तो आता हा पण पराठा मी तुम्हाला भाजून दाखवते. गॅसची फ्लेम मात्र मोठीच असायला पाहिजे. पण पराठा करपणार नाही ह्याची काळजी घेणे गरजेचं आहे. हे ज्या नवीन मुली असतात किंवा नवीन लग्न झालेल्या मुली असतात त्यांना हे पराठे करायला एकदम सोपे जातील. आणि हे एकदम हेल्दी फूड आहे बरं का. ह्याच्यामध्ये पालक जातो आहे, हिंग जातो आहे, हळद जाते, धने जिरे पावडर जातात. हे सगळं आपल्या पोटासाठी चांगलं आहे. आणि तूप, साजूक तूप तरी एकदम चांगलं आहे. बघा हा पण एक पराठा माझा भाजून झालेला आहे. आता इथं बघू शकता तुम्ही त्याचे किती चांगला रंग आलेला आहे तो हिरवागार. आणि हे मुलांच्या टिफिनमध्ये सुद्धा खूप चांगलं आहे. बघा लुसलुसीत किती छान पराठे झालेले आहेत. लुसलुसीत आणि एकदम मऊ पराठे झालेले आहेत. बघा किती छान रंग आलेला आहे. एक पराठासुद्धा मी हातात घेऊन तुम्हाला दाखवते. बघा किती छान लुसलुसीत झालेले आहेत, एकदम मऊ. कुणीही खाऊ शकते. बघा इथं मी आता हे घरगुती लोणी आहे, टॉमॅटो सॉस आहे, त्याच्याबरोबर मी सर्व केलेलं आहे. आणि मुलं तर एकदम हे आनंदानं खाऊ शकतात. धन्यवाद. थँक्यू.